श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 393। उमाईसाच्या रोडचा स्वीकार। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाला। सर्वज्ञांचे जेवण झाले, दुपारची विश्रांती घेऊन उठले। सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। उमाईसा रोट वाण केले, देवासाठी 2, ब्राह्मणांसाठी 2 आणि स्वतःसाठी 1। सर्वज्ञांसाठी केलेले 2 रोट सारंग पंडिताला समजून न देता घेऊन आली। सर्वज्ञांना रोट समर्पित केले, दंडते घातले, श्रीचरणा लागली। सर्वज्ञांनी विचारले, हे काय आहे बाई? जी आषाढी पौर्णिमेपासून लिंगाला बेलपत्ती व्हायचे ते कार्तिक पौर्णिमेला संपते, मग 5 रोट करायचे। सर्वज्ञांसाठी 2, ब्राह्मणांसाठी 2, स्वतःसाठी 1। सर्वज्ञांसाठी केलेले 2 वाण ते सर्वज्ञांसाठी आणले जी। सर्वज्ञ म्हणाले, असे आणू नका। मग बाईसाने वाट्यात तूप घातले, रोट घातले, सर्वज्ञांचे जेवण झाले, गुडणा केला, विडा घेतला। सर्वज्ञ म्हणाले, बाई तुम्ही ज्या वाटेने आल्या त्या मार्गे जाऊ नका, दुसऱ्या रस्त्याने जा, नाही तर मध्येच पांडा भेटेल। हो जी। मग ती दंडोते करून निघाली, तेव्हा थोड्याच वेळाने सारंग पंडित तेथे आले। सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले, सर्वज्ञांजवळ बसले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।